शिक्षण देते. माझं नाव सी अश्विनी सोनवणे. वयाच्या 23व्या वर्षी मी माझी CA डिग्री कंप्लीट केली आणि त्यानंतर मी माझी CAची प्रॅक्टिस सुरू केली. मी 2 वर्षापासून CAची प्रॅक्टिस करत आहे. त्यामध्ये आम्ही टॅक्स आणि ऑडिट हे कंप्लायन्सेस करतो. त्याचबरोबर मी 2 वर्षापासून इंस्टाग्राम हँडलद्वारे माझ्या CA स्टुडंट्सला आणि कॉमर्स स्टुडंट्सला गायडन्स देते. माझ्या इंस्टाग्राम पेजला एकूण 16,800 स्टुडंट्स हे जुळलेले आहे. आजचा आपला विषय आहे कॉमर्स स्टुडंटसाठी करिअर गायडन्स. जर तुम्ही 10वी, 11वी, 12वी ह्याचे स्टुडंट्स असतील किंवा कॉमर्स स्टुडंट असाल किंवा तुम्ही ह्या स्टुडंट्सचे पालक असाल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच लक्षपूर्वक ऐका. आपण जेव्हा कॉमर्स फील्ड निवडतो तेव्हा त्याच्या मागे काही रिझन्स असतात. काही कॉमन रिझन्स म्हणजे आपल्याला शाळेत असताना मॅथ्स हा विषय आवडतो किंवा आपल्याला सायन्समधली चिरफाड ऐकून भीती वाटते इत्यादी. आपण कलाकार नसल्यामुळे सुद्धा आपण कॉमर्स हा विषय निवडतो. काही लोकांना पैशांचं कॅल्क्युलेशन वगैरे आवडतं, त्यामुळे सुद्धा ते कॉमर्स फील्डमध्ये येतात. काही लोकांसाठी, काही विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय त्यांचे पालक घेतात. त्याच्या मागचं त्यांचे रिझन्स काही वेगळेसे असतात. सॉरी. पालक जेव्हा आपल्यासाठी हा निर्णय घेतात तेव्हा आपल्या घरच्यातल्या इतर कझिन्सने किंवा मोठ्या भावंडांनी कोणता स्ट्रीम निवडलेली आहे त्यावरून सुद्धा आपलं हा निर्णय घेतला जातो. आपण जेव्हा 11वीत जातो तेव्हा आपल्याला सगळेच विषय नवीन असतात, त्यामुळे आपण आवडीने त्याचा अभ्यास करतो आणि 12वी झाल्यावर आपण पुढे काय करायचं ह्याचा निर्णय आपण स्वतः घेऊ असं आपण ठरवतो. कॉलेजमध्ये असताना आपल्याला काही मित्रमंडळी भेटतात व आपण त्यांच्यासोबतही आपले करिअर ऑप्शन्स हे इव्हॅल्युएट करत असतो. जेव्हा आपण कॉलेजमध्ये असतो तेव्हा आपण मित्रमंडळी मिळून हे सुद्धा ठरवतो की आपण सगळ्यांनी एकच कोर्स करूया, ज्याने आपण सगळे एकत्र राहू आणि एकाच कॉलेजला ॲडमिशन घेऊ. आपण काही करिअर ऑप्शन्स इव्हॅल्युएट करत असतो. तसंच आज मी तुम्हाला काही करिअर ऑप्शन्स हे इव्हॅल्युएट करून देणार आहे. 12वी झाल्यावर आपण BCom म्हणजेच बॅचलर ऑफ कॉमर्स ही डिग्री करू शकतो, हे तर सर्वांनाच माहीत आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त आपण इतर 5 डिग्री सुद्धा करू शकतो, जसं की BBI बॅचलर ऑफ बँकिंग अँड इन्शुरन्स, BMS बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, BMM बॅचलर ऑफ मास मीडिया, BFM बॅचलर ऑफ फायनान्शियल मार्केट. आता आपण ह्यापैकी एक कोर्सची डिटेल माहिती घेऊया. BCom म्हणजेच बॅचलर ऑफ कॉमर्स ही डिग्री 3 वर्षाचा डिग्री कोर्स असून ह्या डिग्रीमध्ये मोस्टली ते लोक ॲडमिशन घेतात ज्यांना ह्यासोबत अदर प्रोफेशनल कोर्स करायचा असतो, जसं की CA, CS किंवा CMA. ह्याचा एकूण त्यांना हा फायदा होतो की BCom डिग्रीमध्ये आपल्याला कॉलेजला कमी टाईम लागतो आणि त्यामुळे आपल्याला प्रोफेशनल कोर्सेसच्या क्लासेससाठी व त्याच्या अभ्यासासाठी जास्त वेळ भेटतो. दुसरी डिग्री आपण डिस्कस करणार आहोत ती म्हणजे बॅचलर ऑफ अकाउंटिंग अँड फायनान्स. आता बॅचलर ऑफ अकाउंटिंग अँड फायनान्स ही सुद्धा 3 वर्षाचे डिग्री कोर्स आहे, पण ह्यामध्ये मेजर फोकस हा अकाउंटिंग आणि फायनान्स ह्या विषयांवर आहे. ह्या कोर्सचा मेन ऑब्जेक्टिव्ह इंडस्ट्री रिक्वायर्ड फायनान्शियल नॉलेज स्टुडंट्सला देऊन त्यांना नवीन अपॉर्च्युनिटीज मिळवून देणे हा असतो. तुम्हाला जर बॅफमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 12वीत 50% मार्क्स कंपल्सरी असले पाहिजे. आपण पुढची डिग्री जी डिस्कस करणार आहोत ती म्हणजे BMS म्हणजेच बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडी. आता मॅनेजमेंट म्हटलं की काही स्टुडंट्सला मॅनेजमेंटमध्ये इंटरेस्ट असतो. त्यांना हे जाणून घ्यायचं असतं की आपण ॲज अ मॅनेजर कसं असू किंवा आपण मॅनेजमेंट करू शकतो का, तर त्या स्टुडंट्सला BMS कोर्स केला पाहिजे. ह्या डिग्रीमध्ये 4 मेन सब्जेक्ट्सवर फोकस असतो, तो म्हणजे मार्केटिंग, फायनान्स, पर्सोनल, कम्प्युटर्स हे सगळे सब्जेक्ट्स त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट असतात. ह्या कोर्सचा स्टडी केल्यानंतर स्टुडंट्स एकतर स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात किंवा ते इंडस्ट्रीमध्ये मॅनेजमेंट रिलेटेड पोझिशनसाठी अप्लाय करू शकतात. आपण पुढची डिग्री जी डिस्कस करणार आहोत ती म्हणजे
आपण पुढची डिग्री जी डिस्कस करणार आहोत ती म्हणजे BBI म्हणजे बॅचलर ऑफ बँकिंग अँड इन्शुरन्स. काही स्टुडंट्सचं आधीपासूनच बँकिंग ह्या सेक्टरमध्ये एक विशेष त्यांना आनंद असतो किंवा त्यांना बँकिंगचा अभ्यास करण्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो, तर त्या स्टुडंट्सने BBIचा कोर्स निवडू शकतात. पुढील कोर्स आपण डिस्कस करणार आहोत तो म्हणजे BMM बॅचलर ऑफ मास मीडिया. काही स्टुडंट्सला आधीपासूनच जर्नलिझम, ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्री ह्यामध्ये इंटरेस्ट असतो. त्यांना त्याच्यातच सेटल व्हायचं असतं आणि आपलं फ्युचर करिअर त्याच्यात करायचं असतं. सो त्या स्टुडंटसाठी BMM हा कोर्स ते निवडू शकतात. हा 3 वर्षाचा डिग्री कोर्स आहे आणि त्याच्यामध्ये काही काळाचा कंपल्सरी इंटर्नशिप सुद्धा आहे. BMM कोर्स केल्यावर आपण जर्नलिस्ट किंवा प्रोडक्शन हाऊस किंवा ॲडव्हर्टायझिंग मास मीडिया ह्या क्षेत्रांमध्ये आपलं करिअर सेटल करू शकतो. नेक्स्ट कोर्स आपण डिस्कस करणार आहे तो म्हणजे बॅचलर ऑफ फायनान्शियल मार्केट्स. फायनान्शियल मार्केट्समध्ये शेअर ट्रेडिंग, डेट, इक्विटी, कॅपिटल मार्केट, कमॉडिटी मार्केट ह्या सगळ्यांचा इनडेप्थ नॉलेज असतो. ह्या डिग्री कंप्लीट केल्यानंतर आपण फायनान्शियल ॲनालिसिस किंवा इक्विटी रिसर्च रिलेटेड जॉब करू शकतो. आता आपल्याला सगळ्यांना ह्या वेगवेगळ्या डिग्रींची माहिती तर मी दिली, पण आपण ह्यातला कोणता कोर्स निवडावा हा तर आपल्यासाठी एक मोठा प्रश्न आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्यासाठी आपल्याला पहिले आपलं इंटरेस्ट हे जाणून घ्यावं लागेल. आता ते कोण जाणून घेणार? तुमचं इंटरेस्ट हे तुम्हाला स्वतःला शोधावं लागेल. जर तुम्हाला 11वी-12वी मध्ये कोणत्या विषयांची आवड आहे त्या हिशोबाने तुम्ही तुमचा डिग्री कोर्स चूज करू शकता. जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रामध्ये आवड असेल तर तुम्ही तो कोर्स घेऊ शकता. जर तुम्हाला ॲडव्हर्टायझिंग रिलेटेड आवड असेल तर तुम्ही तो कोर्स घेऊ शकता. जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्या हिशोबाने आपलं डिग्री कोर्सची निवड करू शकता. आता पुढील प्रश्न असा की जर तुम्हाला 2 कोर्समध्ये कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही कोणता कोर्स निवडावा? तर त्यासाठी तुम्ही दोघं कोर्सचा डिटेल स्टडी करणं गरजेचं आहे आणि त्याचे फायदे आणि मेन म्हणजे त्याची इंडस्ट्रीला काय गरज आहे हे जेव्हा तुम्ही लिहून घ्याल तेव्हा तुम्हाला तुमचं डिसिजन घेणं हे सोपं जाईल. आता आपलं डिग्री कोर्स ह्यावर सुद्धा अवलंबून असतं की त्यासोबत आपण दुसरा प्रोफेशनल कोर्स करणार आहे का. जर आपण प्रोफेशनल कोर्स करणार असाल तर आपलं डिग्री कोर्स हे आपण त्या हिशोबाने निवडावं. जसं की जर तुम्ही CA हा कोर्स करणार असाल, CA ही प्रोफेशनल डिग्री तुम्ही करणार असेल तर तुम्हाला BMMचा कोर्स करण्यात काही अर्थ नाही. ह्यामुळे काही नुकसान म्हणजे तुमचा वेळ हा जास्त जाणार, कारण BMMचे सब्जेक्ट्स हे फार वेगळे असणार आणि CAचे सब्जेक्ट्स हे फार वेगळे असणार. तुमचं टाइम कन्झम्पशन वाढेल आणि तुम्हाला त्यामुळे अडचणी येतील तुमच्या प्रोफेशनल डिग्रीचा अभ्यास करण्यासाठी. तर तुम्ही काय करावं? तर त्यासाठी तुम्ही तुमचा डिग्री कोर्स निवडताना तुम्ही प्रोफेशनल कोर्स सुद्धा सोबत करणार आहे का आणि त्याचे कोणते सब्जेक्ट्स सेम आहेत त्या हिशोबाने तुम्ही तुमचा कोर्स करू शकतात. जर तुम्ही CAचा कोर्स करणार असाल तर जर तुम्ही प्लेन BCom हे निवडलं तर त्यामुळे तुम्हाला तुमचा अभ्यास BComचा अभ्यास हा मेजरली तुमच्या CAच्या कोर्समध्ये कव्हर होईल आणि तुम्हाला BComचा अभ्यास करणं सोपं जाईल. आता ह्यात आणखीन एक सांगायचं झालं तर जर तुम्ही CAचा कोर्स हा ट्रायलसाठी करणार असाल आणि तुमचा मेन इंटरेस्ट हा ॲडव्हर्टायझिंगमध्येच असेल तर तुम्ही BMMचा कोर्स नक्कीच करा. आता आपण पुढच्या विषयाकडे वळूया. पुढचा विषय म्हणजे आपण आता 3 प्रोफेशनल कोर्सेसबद्दल डिटेल माहिती जाणून घेऊया. पहिला कोर्स जो मी स्वतः केला आहे त्याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगते. तो म्हणजे चार्टर्ड अकाउंटन्सी. मॅक्झिमम कॉमर्स स्टुडंट्सचं हे ड्रीम असतं की त्यांना आपल्या नावापुढे CA हा टॅग हवा असतो. CAचा कोर्स हा 3 स्टेप्समध्ये असतो. त्यामधला पहिला स्टेप म्हणजे CA फाउंडेशन, CA इंटर आणि CA फायनल. त्यासोबतच आपल्याला 3 वर्षांचं आर्टिकलशिप हे करणं कंपल्सरी असतं. CAच्या कोर्समध्ये आपल्याला इतर काही कोर्सेस म्हणजेच ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जनरल मॅनेजमेंट अँड कम्युनिकेशन स्किल्स हे कोर्सेस सुद्धा कंपल्सरी असतात. CAचा कोर्स हा टोटल 5 वर्षांचा असतो.
पण त्यामध्ये तुम्ही कोणत्या अटेम्प्टला पास होता ह्यावर सुद्धा ते अवलंबून असतं. आता तुम्हाला जर 12वी झाल्यावर CA करायचंय का हे निर्णय तुम्ही आता नाही घेऊ इच्छिता, तर तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशनची डिग्री झाल्यावर सुद्धा हा निर्णय तुम्ही घेऊ शकता. ग्रॅज्युएशन नंतर CA मध्ये एंट्री घ्यायला डायरेक्ट एंट्री स्कीम असं म्हणतात. त्यासाठी तुम्हाला जर तुम्ही अदर कोर्सेसमधून डिग्री कोर्स केला असेल तर ग्रॅज्युएशनमध्ये मिनिमम 60% मार्क्स असणं गरजेचं आहे, आणि जर तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला 55% मार्क्स लागतात. डायरेक्ट एंट्री स्कीममध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर डायरेक्ट इंटरमिडिएट लेवलला क्वालिफाय होतात. इंटरमिडिएटची एक्झाम्स द्यायच्या आधी तुम्हाला आर्टिकलशिपसाठी रजिस्टर करावं लागतं. आर्टिकलशिपमध्ये तुम्हाला 9 मंथ्स कंप्लीट केल्यावर पुढचा अटेम्प्ट तुम्ही CA इंटरचा देऊ शकतात. CAच्या एक्झाम्स ह्या वर्षातून 2 वेळा होतात, म्हणजेच मे आणि नोव्हेंबर. आता आपण CS म्हणजेच कंपनी सेक्रेटरी कोर्सबद्दल जाणून घेऊया. कंपनी सेक्रेटरीचा कोर्स हा 3 वर्षांचा कोर्स असतो. त्यात पण CA सारखे 3 लेवल असतात: CS फाउंडेशन, CS एक्झिक्युटिव्ह आणि CS प्रोफेशनल. ज्यांना लॉ सब्जेक्टमध्ये आवड आहे त्यांनी CSचा कोर्स नक्कीच करावा. ह्यात वेगवेगळ्या प्रकारचे लॉजचा इनडेप्थ स्टडी आपल्याला भेटतो. CSची एक्झाम सुद्धा वर्षातून 2 वेळा होतात, जून आणि डिसेंबर. CS झाल्यावर किंवा आपली डिग्री झाल्यावर काही स्टुडंट्स LLB आणि त्यानंतर LLMचे कोर्स सुद्धा करतात. आता आपण तिसऱ्या कोर्सबद्दल जाणून घेऊया. तिसरा प्रोफेशनल कोर्स म्हणजे CMA म्हणजेच कॉस्ट अकाउंटिंग. ज्या स्टुडंट्सला कॉस्टिंगमध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी CMAचा कोर्स नक्कीच करावा. आता ह्या 3 प्रोफेशनल कोर्सेसचा काहीसा स्ट्रक्चर हा सेम आहे, काही गोष्टी सिमिलर आहे, पण त्याचे सब्जेक्ट्स हे व्हॅरी करतात आणि त्यामुळे त्यातला इनडेप्थ नॉलेज हा व्हॅरी करतो. प्रोफेशनल कोर्सेसच्या ऑफिशियल वेबसाईट असतात. त्या वेबसाईटवर तुम्हाला त्या कोर्सची डिटेल माहिती, त्यांचा प्रोसिजर टू अप्लाय, फी स्ट्रक्चर हे सगळं कळतं. तुम्हाला ऑफिशियल साईटवर प्रत्येक लेवलचे सब्जेक्ट्स, त्यांचे ऑनलाईन बुक्स सुद्धा भेटतात, त्यांचे पास्ट पेपर सुद्धा भेटतात. ह्याने काय होईल तर तुम्हाला त्या कोर्सेसची डिटेल माहिती तुम्ही त्या कोर्सला अप्लाय करण्याआधी सुद्धा तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला कोणता कोर्स निवडायचा आहे हे सोपं होऊ शकतं. आणि ग्रॅज्युएशनची डिग्री झाल्यावर आपण LLB, त्यानंतर LLM किंवा MBA सुद्धा करू शकतो. आता मी तुम्हाला हे सगळे वेगवेगळे कोर्स का सांगितले, कारण खूप लोक कोर्स चॉईस करताना घाई करतात आणि त्यामुळे त्याच्यानंतर त्यांना जेव्हा जॉब किंवा बिझनेस करायचा असतो तेव्हा त्यांचं नॉलेज, त्यांची डिग्री आणि त्यांचं जॉब हे मॅच करत नाही. त्यासाठी आपल्याला डिग्री ही नावासाठी नाही तर नॉलेजसाठी करायची आहे. आपल्याकडे एवढे सारे ऑप्शन्स अवेलेबल असताना सुद्धा आपण काय करतो तर प्लेन BCom करतो आणि मग जॉब कशात करतो, मास मीडियामध्ये करतो किंवा IT सेक्टरमध्ये करतो. आता IT सेक्टरमध्ये जास्त पगार भेटतो म्हणून खूप लोक कॉमर्स ग्रॅज्युएट असून सुद्धा IT सेक्टरमध्ये कामाला लागतात. पण असं किती वेळपर्यंत चालेल? तुम्ही IT सेक्टरमध्ये किती वेळपर्यंत सस्टेन कराल? जर तुमचं नॉलेज बॅकग्राऊंड हे कॉमर्सचं आहे तर तुमचं जॉब किंवा प्रोफेशन हे कॉमर्सचं असणं गरजेचं आहे. शेवटी आपल्याला जर लॉंग टर्म करिअरचा विचार करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला आपलं नॉलेज, आपली डिग्री आणि आपलं प्रोफाईल हे सगळं मॅच झालं पाहिजे. आपलं जे नॉलेज असतं ते आपलं बेसिक असतं, जे आपलं बेस असतं ते स्ट्रॉंग असलं पाहिजे. जसं की फॉर एक्झाम्पल एखादी इमारत उभी करायची असेल तर त्याचा पाया हा भक्कम असला पाहिजे. तसंच आपल्याला एखादा जॉब किंवा बिझनेस करायचा असेल तर त्याचा पाया म्हणजेच आपलं नॉलेज बेस हे स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. कोणत्याही फील्डमध्ये जॉब करायच्या आधी तुम्हाला त्याची इंडस्ट्री रिक्वायरमेंट्स सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. आजकाल आपल्याला खूप सारे ॲडिशनल कोर्सेस जसं की मायक्रोसॉफ्ट एक्सेल, टॅली, सॅप, डिप्लोमा कोर्सेस हे सगळं अवेलेबल असताना सुद्धा आपण त्याचा फायदा करून घेत नाही. त्यामुळे आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये जॉब किंवा बिझनेस करायचा आहे त्यानुसार आपण ह्या ॲडिशनल डिग्रीज किंवा डिप्लोमा कोर्सेस करणं
सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आपला पुढचा प्रश्न म्हणजे, आता पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे आम्ही हतबल झालो आहे का? तर नाही मित्रांनो, आपण हतबल नाही झालो आहे. पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे आपल्याला जर आपले स्कूल्स आणि कॉलेजेस आज ऑनलाईन एज्युकेशन घेऊ शकतात, तर आपण 10 ते 15 वर्ष हे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट ह्या एका वर्षात आपल्याला भेटणार आहे. तर ही चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे? नक्कीच मला कमेंटद्वारे तुम्ही कळवा की ही चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे. टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटमुळे आपण डिस्टन्स एज्युकेशन करू शकतो किंवा वेगवेगळ्या डिप्लोमा कोर्सेसला आपण सायमल्टेनियसली करू शकतो. तर आपण हे वर्ष हे प्रोग्रेसचं बघूया आणि पॅन्डेमिकचं नाही बघूया. हा एक वर्ष थोडा डिफिकल्ट नक्कीच असेल, पण एका वर्षामुळे आपलं जे ध्येय आहे ते मिळवण्यासाठी आपल्याला कोणी रोखू शकतं का? आपल्याला आपलं लक्ष मिळवण्यापासून कोणी नाही रोखू शकत. ह्याचा विचार तुम्ही नक्कीच करा. जे काही तुम्हाला अचीव करायचं असेल, मे इट बी प्रोफेशनल डिग्री किंवा तुमचं नॉर्मल डिग्री असो किंवा तुमचं बिझनेस काही असो, जर तुम्हाला काही अचीव करायचं असेल तर ते अचीव करण्यापासून तुम्हाला कोणीच नाही रोखू शकत. तुमचं फक्त एकच लिमिटेशन असतं आणि ते म्हणजे तुम्ही स्वतः. आपलं जे माइंडसेट असतं ते जेव्हा स्ट्रॉंग असेल तेव्हा आपण काही अचीव करू शकतो. जेव्हा आपण आपल्या माइंडमध्ये जिंकतो तेव्हा आपल्याला जगामध्ये जिंकण्यापासून कोणी नाही रोखू शकत. जर तुम्ही ठरवलं आहे की तुम्हाला एखादा प्रोफेशनल कोर्स करायचा आहे किंवा तुम्हाला एखादी डिग्री करायची आहे, तर तुम्ही नक्कीच ती अचीव करू शकता. हो, मार्गात काही अडचणी तर नक्कीच येणार, पण अडचणींमधून आपण शिकू आणि अजून पुढे जाऊ. जर कोणाचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्सद्वारे नक्कीच कळवा.